स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेज येवला ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघतोय रोटेशनल डायनॅमिक्स मधील इम्पॉर्टंट टॉपिक कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशन स्टडी करत होतो की याच्यामध्ये पार्टिकल जो असणार आहे तो एका सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती मूव्ह होणार आहे. आणि आता आपण बघणार आहे रोटेशनल मोशन की रोटेशनल मोशन मध्ये जी होल बॉडी असणार आहे इट रोटेट अबाउट अ फिक्स ॲक्सिस. तर यामध्ये आपण बॉडी जे घेणार आहे ती घेणार आहे रिजिड बॉडी. रिजिड बॉडी मीन्स a body whose geometrical shape and size remains unchanged under the action of any external force. Here, when rigid body performs rotational motion, the particle of body move in a circle. The center of all circle lies on the straight line. It's called axis of the rotation, which is fixed and perpendicular to the plane of circle. मागच्या काही लेक्चरमध्ये आपण एनालॉजी बघत आहे. त्याच्यामध्ये लिनियर क्वांटिटी आणि अँग्युलर क्वांटिटी यांच्यामधली आपल्याला एनालॉजी बघायची आहे. तर यामध्ये पहिलं जे आहे ते आपण घेतलेलं आहे लिनियर डिस्प्लेसमेंट, नंतर लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन. लिनियर ॲक्सेलरेशन आपण टँजेन्शियल ॲक्सेलरेशन घेतलेलं आहे. नंतर लिनियर क्वांटिटी मधलं कायनेटिक एनर्जी त्याला आपण म्हणणार आहे ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी आणि त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². नंतर आपण घेतलेलं आहे फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सेलरेशन. नंतर आपण घेतलेला आहे लिनियर मोमेंटम. त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आहे m इंटू व्ही, मास इंटू व्हेलॉसिटी. आणि मास, तर मासला आपण इनर्शिया सुद्धा म्हणणार आहे. नंतर सेम कन्सेप्ट अँग्युलर क्वांटिटी बघायची आहे, म्हणजे आपल्याला एनालॉजी बघायची आहे. तर पहिला जो आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. तर लिनियर डिस्प्लेसमेंटला आपण इथे घेणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि लिनियर डिस्प्लेसमेंट मधलं आपल्याला रिलेशन सुद्धा माहिती आहे. ते आपण लिहू शकतो S इज इक्वल टू आर थिटा. नंतर सेकंड जे आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. तर अँग्युलर व्हेलॉसिटी डिनोटेड बाय ओमेगा आणि लिनियर व्हेलॉसिटी डिनोटेड बाय व्ही. तर आपल्याला व्ही आणि ओमेगा मधलं रिलेशन पण आपण बघितलं आहे. व्ही इज इक्वल टू आर थिटा. नंतर अँग्युलर ॲक्सेलरेशन. तर इथे आपण जे काय ॲक्सेलरेशन असणार आहे ते ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन यांच्यामध्ये रिलेशन सुद्धा आपल्याला माहिती आहे. A इज इक्वल टू आर थिटा. नंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ती रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी असणार आहे 1/2 mv². नंतर रोटेशनल कायनेटिक एनर्जी ती सुद्धा असणार आहे 1/2. इथे आपण क्वेश्चन मार्क घेतलेला आहे आणि व्ही च्या ऐवजी आपण लिहू शकतो ओमेगा. हे देणार आहे ओमेगा². क्वेश्चन मार्क जिथे घेतलेला आहे तिथे आपल्याला जी क्वांटिटी आपण लिनियर क्वांटिटी मध्ये मास घेऊ शकतो तर अँग्युलर क्वांटिटी जी असणार आहे ती कोणती असणार ते आपल्याला फाइंड आउट करायची. त्यामुळे आपण इथे क्वेश्चन मार्क घेतलेला आहे. तर पुढची जी क्वांटिटी आहे ती असणार आहे मोमेंट ऑफ फोर्स. त्याला आपण टॉर्क सुद्धा म्हणतो. आणि टॉर्क साठी जो फॉर्म्युला असणार आहे तर इथे पुन्हा मास साठी आपल्याला एक रिप्लेसमेंट क्वांटिटी पाहिजे असणार आहे अँग्युलर क्वांटिटी. तर ती आपण क्वेश्चन मार्क घेतलेला आहे इनटू अल्फा, म्हणजे ए जो आहे तो आपण अल्फाने रिप्लेस केलेला आहे. सेम अँग्युलर मोमेंटम डिनोटेड बाय कॅपिटल L इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ओमेगा. तर व्ही इथे आहे आपण ओमेगा रिप्लेस केला आहे, परंतु मास जो आहे तो मास कशाने रिप्लेस करायचा आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा इथे सर्व जे आहे हे जे क्वेश्चन मार्क आहे ही क्वांटिटी
आपल्याला मासने रिप्लेस करायची आहे. लिनियर क्वांटिटीची मास जी क्वांटिटी असणार आहे, तर अँग्युलर क्वांटिटी कोणती येते ते आपल्याला बघायचं आहे. तर तिथे आपण रिप्लेस करणार आहे मोमेंट ऑफ इनर्शियाने. आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आपण आय ने डिनोट करणार आहे. म्हणजे इथे आपल्याला कायनेटिक एनर्जी काय मिळेल बघा, तर 1/2 I ओमेगा स्क्वेअर. इथे सुद्धा आपल्याला जो टॉर्क आहे तो मिळणार आहे I अल्फा, आणि हे जे असणार आहे L अँग्युलर मोमेंटम तो शकतो आपण I ओमेगा. तर यामध्ये जो तुमचा टॉर्क असणार आहे, टॉर्क आणि फोर्स लिनियर मोमेंटम लिनियर क्वांटिटी मधला फोर्स जो असणार आहे यांचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. तर आपण लिहू शकतो टॉर्क बार किंवा टो बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. आणि लिनियर मोमेंटम मध्ये सुद्धा हा जो एल बार असणार आहे, हा एल बार आपण लिहू शकतो आर बार क्रॉस पी बार. पी बार मीन्स लिनियर मोमेंटम. तर यापैकी आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी किंवा टॉर्क किंवा अँग्युलर मोमेंटम ह्या तिन्हीपैकी कोणत्याही एकाचं जर आपण इक्वेशन ऑब्टेन केलं तर आपल्याला जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास यांच्यामधलं रिलेशन मिळू शकतं. तर त्यासाठी आपण पहिले कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन ते आपण स्टडी करणार आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. इथे रोटेटिंग बॉडी आपण येलो बॉडी घेतलेली आहे, इरेग्युलर शेपचा आहे परंतु रिजिड बॉडी आहे. तर दिस रिजिड बॉडी can be considered as made up of large number of particles. यामध्ये आपण असं कन्सिडर केलेलं आहे की ही जी बॉडी आहे ही लार्ज नंबर ऑफ पार्टिकलने बनलेली आहे. मग यामध्ये here we consider a rigid body of mass m rotating with constant angular velocity omega about an axis passing through point O. Here is point O. Let us consider the object to be consisting of n number of particles, m1, m2 and so on, at respective perpendicular distance r1, r2 and so on from the axis of rotation. As the object rotate, all these particles perform UCM with the same angular speed omega, but with different linear speed. V1 is equal to R1 omega, V2 is equal to R2 omega and so on. तर इथे जो काही मास m असणार आहे तर R1 इतक्या डिस्टन्स वरती असणार आहे. तर यामध्ये जेव्हा बॉडी रोटेट होणार आहे R1 हा R2 पेक्षा जर लहान असेल तर हा जो m1 पार्टिकल असणार आहे याची लिनियर स्पीड कमी असणार आहे m2 पेक्षा. म्हणजे लिनियर स्पीड जो आहे प्रत्येक पार्टिकलचा तो किती अंतरावरती आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. तर इथे आपल्याला ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी काढायची आहे. तर आपण इंडिव्हिज्युअल पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी काढणार आहे. सो ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल इज, आपला फॉर्म्युला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा 1/2 mv². तर फर्स्ट पार्टिकलचा असणार आहे 1/2 m1 v1 स्क्वेअर, आणि मग इथे आपण v1 ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला मिळेल 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पार्टिकलचा आपण कायनेटिक एनर्जी काढू शकतो.
आणि मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट इज द सम ऑफ इंडिव्हिज्युअल ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर आपल्याला काढायची असेल तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकलची जी कायनेटिक एनर्जी असणार आहे त्याची आपल्याला ऍडिशन करावं लागेल. आणि मग टोटल rotational kinetic energy of object is equal to 1/2 m1 r1 square omega square plus 1/2 m2 r2 square omega square plus so on अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. तर यामधून आपण 1/2 कॉमन काढणार आहे आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन काढ. 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन काढलं तर इन ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहते बघा, तर m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस सो ऑन. आणि मग आपण हे जे आहे इथे मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to m1 r1 square plus m2 r2 square plus dash 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 plus mn दे n पाहिजे. बघा आपण इथे n घेतलेला आहे तर mn rn स्क्वेअर. आणि मग इथे जो I असणार आहे तर I आपण मॅथमॅटिकली असू शकतो समेशन ऑफ mi ri स्क्वेअर वेअर I फ्रॉम 1 to n. आणि मग फायनली आपल्याला मिळणार आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. तर आपल्याला जो काही मास जे असणार आहे लिनियर क्वांटिटी मधलं ते आपण इथे I ने रिप्लेस करू शकतो. तर अनालॉजी इथे आपल्याला अनालॉजी मिळालेली आहे. तर जसं लिनियर क्वांटिटी मध्ये मास असणार आहे तसं अँग्युलर क्वांटिटी मध्ये असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर इथे आपण म्हणू शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया as an analogous quantity for mass. The formula असणार आहे I is equal to summation of mi ri square where I from 1 to n. याच्यावरून आपण त्याची डेफिनेशन लिहू शकतो. The moment of inertia of body about an axis of rotation is defined as the sum of product of mass of each particle and the square of its perpendicular distance from the axis of rotation. आणि for a rigid body where distribution of mass continuous, the moment of inertia given by I is equal to integration of r square dm. आणि त्याचं SI युनिट जे असणार आहे SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर. तर यामध्ये हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो फॉर्म्युला आपल्या लक्षात येईल. इट्स डिपेंड ऑन mass, shape and size of body. Nantar is depend on the distribution of mass in the body about the axis of rotation. And also depend on the position and orientation of axis of rotation.